गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, आज आपलं स्वागत करतो मी आपल्या ह्या चालता बोलता समजू ज्योतिष या प्रोग्राम म्हणजे या भागात. आपण आज आत्तापर्यंत 3 राशींचा अभ्यास करत आलो. पहिली रास मेष, दुसरी वृषभ आणि तिसरी मिथुन. आज आपण नवीन रास जी राशीचक्रातली चौथी रास आहे ती आहे कर्क रास. या कर्क राशीचा आपण अभ्यास करणार आहोत. राशीचं नाव ऐकल्यावरच आपल्याला वाटलं असेल, अरे कर्क रास म्हणजे कर्क म्हणजे काय, तर खेकडा. म्हणजे ही खेकडाचे गुणधर्म असणारी रास आहे? नाही, खेकडा हे त्या राशीचं प्रतीक आहे. त्या राशीचं प्रतीक अशामुळं आहे की खेकडा जसा खडकाला घट्ट पकडून बसतो, त्याप्रमाणे ह्या राशीचे जे व्यक्ती आहेत ते सुद्धा म्हणजे कोणाच्या संपर्कात आले किंवा त्यांचा स्वभाव हा जो आहे हा एकदम घट्ट पकडून राहणारा स्वभाव आहे. म्हणजे त्यांचा स्वभाव जर मी तुम्हाला सांगेलच पुढे, भावनिक जर आहे तर तो इतका भावनिक आहे की तो लवकर म्हणजे सुटत नाही त्यांच्या म्हणजे वक्तव्यातनं. तसेच ह्या ज्या राशीचे व्यक्ती एखाद्या लोकांच्या संपर्कात आल्या तर ह्या लवकर त्यांच्यापासून दूर होत नाही. का? त्यांना माणसं जपून ठेवायला फार आवडतात. त्यामुळं हे लवकर म्हणजे वैर करत नाही आणि लवकर हे मैत्री कोणाची तोडत नाही, अशा टाईपचे हे लोक आहेत. आता कर्क राशीचा स्वामी जो आहे तो आहे चंद्र. म्हणजे चंद्र जर म्हटलं तर ही आहे जलतत्वाची रास. म्हणजेच हे पाण्यासारखे निथळ आहेत. म्हणजे एकदम काय म्हणतो आपण, क्लीन टाईप आहेत. पाणी जसं क्लीन असतं त्याप्रमाणे हे म्हणजे स्थिर नसतात, हे चल टाईपचे आहेत. म्हणजे ही या राशीचे जे लोक असतात हे स्थिर नसतात, चंचल असतात, फार चंचल. म्हणजे आत्ता हा विचार केला की यांना कुठे जायचं आहे तर एका सेकंदात हे निघतील, थांबणार नाही. यांना फिरायला जास्त आवडतं, त्यामुळं ही भटकंती करण्यात ही लोक फार प्रवीण आहेत. सांगायचं असं की ही लोकं जी आहेत ही स्थिर नाही आहेत, जलतत्वाची रास आहे, भावनिक आहे, अत्यंत भावनिक असतात ही लोकं. आता म्हणजे एका डोळ्यात जर यांच्या अश्रू असतील तर दुसऱ्या डोळ्यात हसू, इतके म्हणजे हे भावनिक आहेत. म्हणजे ह्यांना दुसऱ्यांचं दुःख बघवत नाहीत. हे जर समजा कोणी दुःखी असेल तर हे त्यांचं सर्वस्व अर्पण करतील, इतके हे भावनिक असतात. पण हे सर्वस्व अर्पण करताना हे भावनेच्या दृष्टीने विचार करतात, डोक्याने म्हणजे बुद्धीने विचार करत नाही किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावर नाही विचार करत. हे हृदयातनं विचार करणारी माणसं असतात. त्यामुळे ह्यांच्यासमोर जर समजा कोणी आलं की मला इतकं दुःख आहे आणि रडलं थोडं जरी, तर हे त्यांना जेवढे असेल तेवढं त्या स्वतःकडचं काढून देतील आणि मदत करतील. अशा टाईपची ही कर्क राशीची लोकं आहेत. ह्या लोकांचं उंची जी आहे साधारण मध्यम ह्याची उंची असते आणि म्हणजे थोडा गौरवर्ण असतो, काळे केस, असे पाणीदार डोळे, पाणीदार डोळे असतात, काळे केस असतात. तसेच ही जी लोकं आहेत हे थोडे स्थूल असतात, म्हणजे जाड असतात थोडे. आणि यांचा स्वभाव जो आहे अत्यंत प्रेमळ असतो. ही स्त्री तत्वाची रास आहे. त्यामुळं ही कसं आहे, मोस्टली ह्या राशीच्या व्यक्ती स्त्रियांमध्ये असल्या तर जे काही राशीचे गुण आहेत ते त्यांना परफेक्ट मिळतात. पण हेच गुण जर पुरुषात असेल तर जरा थोडं म्हणजे हळवा स्वभाव हा फार पुरुषांमध्ये असेल तर फारच प्रॉब्लेमॅटिक होतो. कारण का हळवा स्वभाव आणि भावनिक स्वभाव जर असेल तर ते पुरुष आजकालच्या युगामध्ये म्हणजे राहणं म्हणजे त्यांचा फायदा सहजरित्या कोणीही घेऊ शकतं. त्यामुळं ह्या राशीच्या कर्क राशीच्या पुरुषांनी थोडं कठोर बनायला पण शिकावं असं मी सांगेल. कठोर इन द सेन्स कसं की योग्य आणि अयोग्याचा जेव्हा न्यायनिवाडा करता त्यावेळी भावनेच्या दृष्टीने विचार करता बुद्धीने विचार करावा असं मी त्यांना सांगेल. ह्या राशीच्या स्त्रिया ह्या फारच प्रेमळ असतात, फार भावनिक असतात. तसेच ह्या मनमुराद प्रेम करतात. म्हणजे ह्या प्रणयाच्या दृष्टीने नाही,
तर खऱ्या अंतःकरणातनं प्रेम करणारे ह्या असतात. आणि ह्या जर स्त्रिया आई असतील तर त्या इतक्या आपल्या अपत्याच्या काळजी घेतील, इतकी काळजी घेतील की पार म्हणजे सर्वस्व त्याच्यात अर्पण करून टाकतील. या धार्मिक स्त्रिया फार असतात या राशीच्या. त्यामुळं यांच्या कुठलेही सणवार असो किंवा कुठलेही धार्मिक कार्य असो तर ह्या आघाडीवर असतात. तसेच ह्या राशीच्या स्त्रियांना म्हणा किंवा पुरुषांना टापटीपपणा फार आवडतो. घर स्वच्छ ठेवणे, घरात म्हणजे अस्वच्छता त्यांना आवडत नाही. सगळं काही व्यवस्थित राहणं म्हणजे व्यवस्थित ठेवणं हे त्यांना फार आवडतं. त्यामुळे ह्यांची घरं जर तुम्ही बघितली तर एकदम टापटीप असणार मोस्टली. तसेच ह्या राशीच्या स्त्रियांना घरगुती कामात ह्या इतक्या निपुण असतात की कुठलाही पदार्थ ह्यांना जर समजा आला तर तो इतका सुंदररित्या ह्या करतील आणि ह्यांचं म्हणजे हातखंडा कोणी पकडू शकणार नाही या ह्याच्यात म्हणजे घरगुती कामात म्हणा किंवा खाण्यामध्ये हे इतके सुंदर म्हणजे पाक 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 बनवण्यात हे असतात. म्हणजे अन्न बनवण्यात जेवण बनवण्यात ह्या इतक्या हुशार असतात. तसेच ह्या प्रेमळ आणि भावनिक असल्यामुळं ह्यांचा फायदा सहज कोणीही घेतो. म्हणजे जर समजा ह्यांच्या राशीच्या विरोधातल्या राशी म्हणजे समजा सिंह आणि कुंभीचे आले तर हे सिंह राशीचे आले समजा फॉर एक्झाम्पल तर हे सहजरित्या ह्यांचा फायदा उचलते. त्यामुळे ह्या भावनिक असल्यामुळे ह्यांनी थोडा स्वभावावर त्यांच्या म्हणजे भावनेवर कंट्रोल ठेवावा असं मी सुचवेल ह्यांना. तसेच ह्यांना आजार जे असतात हे शक्यतो मनाशी रिलेटेड मानसिकरित्याचे आजार जास्ती होतात. मानसिक त्रास वगैरे होणे, मानसिक आजार होणे. तसेच ही रास स्त्रियांच्या म्हणा पुरुषांच्या म्हणा छातीवर आल्यामुळं स्त्रिया असतील तर त्यांना स्तनाचे जरा थोडेसे आजार संभवतात. बाकी पुरुषांना ॲसिडिटी वगैरे होणे, मळमळ होणे यासारखे रोग म्हणजे दिसतात. अपचन होणे हे जास्ती करून ह्यांच्यात दिसून येतात. तसेच ह्या राशीचे जे नक्षत्र आहेत ते 3 आहेत. पहिलं आहे पुनर्वसू, जे मागील रास मिथुनेमध्ये पहिले 3 होते ते ह्या राशीत त्याचं पुनर्वसूचं फक्त एकच चरण येतं, 4थं चरण. तसेच पुष्य नक्षत्र हे पूर्ण 4ही चरण या राशीत येतात. तसेच आश्लेषाचे 4ही चरण या राशीत येतात. या राशीवर जन्मणारे लोकांची नावं म्हणजे अपत्यांची नावं ही ह, हा, हू, हे, हो, तसेच डा, डी, डू, डे, डो हे या पद्धतीने म्हणजे ह आणि ड हे आद्याक्षरावरनं ठेवावे. तसेच या राशीचा जो कलर आहे तो पांढरा आहे. तसेच कारण का चंद्राजवळ रास आहे त्यामुळे हे चंद्र हा राशी स्वामी आहे. त्यामुळं या राशीचा जो कलर मोस्टली आहे तो चंद्राचा पांढरा रंग येतो. ह्या राशीच्या लोकांचे व्यवसाय मोस्टली जे आहेत ते दुग्ध, दही, दूध ह्या ताग याशी संबंधित आहेत. तसेच चांदी, तसेच फळं ह्याशी संबंधित यांचा व्यवसाय असतो. तसेच हे लोक मानसिक तज्ज्ञ म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ तसेच आयुर्वेदिक डॉक्टर हे येऊ शकतात. कारण का चंद्र राशी स्वामी असल्यामुळं हे म्हणजे झाडांवर चंद्राची राशीचा प्रभाव असतो. त्यामुळं चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळं ही राशीचे लोक आयुर्वेदिक डॉक्टर उत्तमरित्या होऊ शकतात. ह्यांची जी मित्र रास आहे ती आहे मीन, वृश्चिक आणि वृषभ. आणि शत्रू रास आहे ती आहे सिंह आणि कुंभ. यांचे मित्रग्रह आहेत सूर्य आणि बुध. तसेच शत्रुग्रह आहे शनी, राहू आणि केतू. तसेच ह्यांनी जो आहे ह्या राशीच्या लोकांनी मोस्टली मोती वापरावा. आणि त्यांच्यासाठी जो मंत्र आहे तो आहे ओम सोम सोमाय नमः. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र ह्यांनी 101 वेळा म्हणावा. तसेच व्यासांनी जो ह्यांच्यासाठी जो मंत्र दिला तो आहे दधिशंख तुषाराभम शिरोधार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभो मुक्तभूषणम. पुन्हा सांगतो दधिशंख तुषाराभम शिरोधार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभो मुक्तभूषणम. हा जो व्यासांनी दिलेला मंत्र आहे हा ह्यांनी 21 वेळा म्हणावा. थोडक्यात सांगायचं काय तर ह्या राशीच्या
ज्या व्यक्ती आहेत एकदम प्रेमळ असतात, अंतःकरणातनं प्रेम करणारे असतात. त्यामुळे ह्यांना दगा कोणीही लगेच देऊ शकतो. दगाफटका यांच्याशी फार होतात. तसेच कर्णिबाधा, भूतबाधा ह्या राशीच्या व्यक्तींना लवकर होते. चंद्राची रास असल्यामुळं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यावेळेस या राशीच्या व्यक्तींना फार त्रास होतो. कारण का ही रास मनावर म्हणजे चंद्राचा प्रभाव हा जास्ती करून मनावर असतो, बुद्धीवर, मनावर असल्यामुळं हे जेव्हा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण होतात त्यावेळी ह्या राशीच्या व्यक्तींना म्हणजे मानसिकरित्या हे फार अस्थिर होतात. एकदमच शांत राहणे, भीती वाटणे या टाईपचे ह्यांना म्हणजे त्रास संभवतो. तसेच इतर वेळीसुद्धा ह्यांना म्हणजे हे जास्ती करून रात्रीच्या वेळेस हे प्रवास करू शकत नाही, भीती वाटते ह्यांना. धडाडीचे नसतात हे जास्ती करून. त्यामुळे कुठलाही हे भावनेने विचार करून हे कुठलेही कार्य करतात. तसेच या राशीच्या स्त्रियांना मासिक पाळीचासुद्धा त्रास होतो. आणि चंद्राची रास असल्यामुळं हे चंचल असतात, ह्यांना फिरायला फार आवडतं. सहली वगैरे जे असतात बाहेर परदेशात सहल ह्यांच्या फार घडतात. सांगायचं झालं तर ही चंद्ररास कर्क फार प्रेमळ आहे. जसं एखाद्याशी ऋणानुबंध यांचे घट्ट जुळले तर हे फार त्यांना सर्वस्व अर्पण करतात. तर अशी आहे ही कर्करास. सांगायचं राहिलं ह्यांचा जो महिना आहे चांगला महिना, तर हा फेब्रुवारी महिना ह्यांच्यासाठी फार चांगला आहे. आणि न्यूमरोलॉजीप्रमाणे 2 हा अंक यांच्यासाठी चांगला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज कर्क राशीचं हे वर्णन संपवत आहोत. अजून पुढेही आपण अनेक राशींचं समजून घेऊ, वर्णन कशा आहेत, काय आहे. तर अशा तऱ्हेने मी ह्या कर्क राशीचा पाठ आज इथे संपवतो. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा. सर्वांनी पहा ते व्हिडिओ, कसे वाटले हे माझ्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा तऱ्हेने मी तुमची रजा घेतो. श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट, शुभरात्री. धन्यवाद.